लावा लागेल तुम्हाला. लावले. पुस्तकाचे हॉटेल आजीबाईंनी जे चालवलं आहे त्याला भेट करण्याचा योगायोगाने संधी मिळाली. इथं बघितल्यानंतर एक असं लक्षात आलं की शासनाचं अनुदान घेऊन हजारो ग्रंथालये उभी राहिलीत. आता कितपत ते वाचकांच्यापर्यंत पोचतात हा वादाचा विषय आहे, पण इथं बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आजी स्वतः, त्यांचे चिरंजीव प्रवीण, अथर्व आणि सगळी फॅमिली मिळून हे ग्रंथालयात हे ग्रंथ एकत्र करणं आणि हॉटेलमध्ये आलेल्या लोकांना त्या वाचनाची आवड निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम ते करत आहेत. याला कुठलीही तोड नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ग्रंथालयांच्यापेक्षा हे जे आजीचं हॉटेल आहे हे नवनवीन वाचक निर्माण करण्याचं, मोबाईलपासून मुलांना अलिप्त ठेवण्याचं आणि आवड निर्माण करण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि हा उपक्रम हा माझ्या दृष्टीने असं मला वाटतं हा एक मोठा प्रकल्प आजीने हातात घेतलेला आहे. स्वतः कमी शिकलेल्या असो ज्ञानदान करणाऱ्या या आजीबाईंना आमचं त्रिवार अभिनंदन आणि आमचं त्रिवार वंदन त्या आजीबाईंना आम्ही करतो. आणि सगळ्या कुटुंबांना आम्ही का शुभेच्छा देऊ शकणार नाही, पण आम्ही तुम्हाला एवढंच म्हणतो की हे जे केलेल्या उपक्रमात आम्ही पण खारीचा वाटा म्हणून आमचंही काय उदाहरण तर आम्हाला आनंद वाटेल. धन्यवाद.